तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग. तर आज हनुमान जयंती गुरुवार होता, तर तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या आणि गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची छोटी मोठी जे झाडू पोछा वगैरे होता ना, ते सगळं काम आवरून घेतलं आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आज गुरुवार होता त्यामुळे स्वामींचा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली. सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर एकदम छान वाटतं. त्याच्यानंतर नाश्ता न करताना डायरेक्ट मी स्वयंपाकालाच घातलेली. तर आज मस्त असं पालक पनीर बनवायचं होतं. तर अगोदर चपात्या मी लाटून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर मग एक नाही पालक पनीर बनवलेलं. तर एकदम छान असं चवीला झालेलं होतं. 2-3 दिवस झालं 3-4 वाजेपर्यंत इतकं कडक ऊन पडतं आणि त्याच्यानंतर पावसाला इतकं जोरात पाऊस पडायला लागलाय ना 2-3 दिवस झालं. तर एकदम छान असं वातावरण झालेलं होतं आणि आता त्यांची शाळा चालू झाल्या त्यामुळे हे एक रोज एक्स्ट्रा काम झाले की कपडे इस्त्री करून ठेवावे लागतात. त्याच्यानंतर आज हनुमान जयंती होती त्यामुळे मी आणि तनीचे पप्पा दोघंजणच मंदिरमध्ये चाललेलो. तर इतकं ट्रॉफिक जाम झालेलं होतं ना मंदिरच्या साईडला. फुलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग मंदिरमध्ये गेलेलो. तर मंदिरमध्ये पण खूप सारी गर्दी होती. आतमध्ये गेल्यानंतर छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर पण येताना ना इकडून तिकडून दोन्ही साईडनं पण इतकी गर्दी होती ना. त्याच्यानंतर मग महाप्रसाद पण होता आणि मग आम्ही दोघांनी महाप्रसाद वगैरे घेतला, तिथंच उभारून खाल्ला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ना ती दोघं आली नव्हती त्यामुळे दुपारचं पालक पनीर होतं त्यामुळे मग चपातीच करायची होती. आल्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर या दोघांना जेवण वगैरे वाढून दिलं. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.